निवडणुकांचा काळ आला की सुरुवातीला आपल्याला एक म्हण आठवते, ताई माई अक्का विचार करा पक्का आणि अमुक अमुक निशाणीवर मारा शिक्का। परंतु आता मात्र यावरनं अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण सन्मान यात्रा ही महाराष्ट्रात निघणार आहे। त्यासाठी या सर्व एकनाथ शिंदेंच्या रणरागिणी आहेत त्या तयार झालेल्या आहेत। परंतु तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांचे खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या केलेल्या वक्तव्यावरून आता ह्या महिला आघाडी आहेत त्या नाराज झालेल्या आहेत। आपल्यासोबत शीतल म्हात्रे आहेत, त्यांच्याशी बातचीत करून जाणून त्यांनी हे संपूर्ण आयोजन केलेलं आहे। संजय राऊतांची प्रतिक्रिया, ताई माई अक्का आणि त्यानंतर ते जे काय बोलले ते वाईट वाटलं। ते महाज्ञानी आहेत, महाप्रवक्ते आहेत, विश्वप्रवक्ते आहेत। त्याच्यामुळे सकाळी उठून रोज तोंड उघडल्यानंतर फक्त लोकांबद्दल काळकुट्ट विषच त्यांच्या तोंडून बाहेर पडतं। ते आज म्हणाले ताई माई अक्का आणि जे काही बोलले, मला वाटतं हा त्या तृतीय पंथीयांचा सुद्धा अपमान आहे। आत्तापर्यंत महिलांबद्दल त्यांनी काय काय मुक्ताफळं उधळलेली आहेत हे आपण ऐकलेले आहेत। पुरुषांबद्दलही ते सतत बोलत असतात, आता तर ते तृतीय पंथीयांबद्दल पण बोलायला लागलेत। मग आम्ही पण असं म्हणू का त्यांचं नाव घेऊन ते तृतीय पंथी आहेत म्हणून? चालेल का? आम्हाला असं नाही बोलायचंय। आम्ही असं म्हणू, ताई माई अक्का आमचा नेता आहे एक्का आणि या निवडणुकीत उबाठाचा पराभव आहे पक्का। कारण तुम्ही फक्त विरोध करतायत, तुम्ही फक्त वाईट बोलतायत, परंतु आमचे माननीय मुख्यमंत्री हे महिलांना सन्मान देत आहेत। आज 50% आरक्षण असू दे एसटी मध्ये, ही लेक लाडकी योजना असू दे, माझी लाडकी बहीण योजना असू दे, अहो महिलांना 1,500 रुपये मिळतात आणि ते 1,500 रुपये कसे खर्च करायचे ही त्यांना एक त्यांच्या हातामध्ये एक मला वाटतं गोष्ट येते। तर मला वाटतं त्यांना त्याचा आनंद आहे आणि यांच्या पोटात दुखतं की 1,500 रुपये त्यांना पुरतील का? अहो तुम्ही कुणाला 1,500 रुपये नाही दिला कधी आयुष्यात? पत्राचाळीमधल्या मराठी माणसांना तुम्ही सर्वांना बेघर केले, तुम्ही कसले बोलताय? आणि तुम्ही स्वतः कधी कुणाला काही दिलं नाही आणि आज 1,500 रुपये प्रत्येक महिलेला पर मंथ मिळतात। अहो तुम्ही करोडो रुपयाचे करोनामध्ये घोटाळे केलेत, त्याच्यामुळे तुम्हाला 1,500 रुपयाची काय किंमत हो? तुम्ही काही बोलू नका। महिलांना आज मिळतात, महिला आनंदी आहेत। आत्तापर्यंत 1,37,50,000 महिलांनी फॉर्म भरलेले आहेत। हे काय आहेत? महिलांचा त्यांना पाठिंबा मिळतोय म्हणून। आणि माननीय विश्वप्रवक्ते ज्या पद्धतीने गालीगलोच करतायत, काय म्हणतायत की ह्याला संपवू त्याला संपवू, रोज उठून वेगवेगळी भाषा करतायत। तलवार, अहो ती तलवार उचलायची हिम्मत तुमच्या हातामध्ये आहे का? कारण हातामध्ये हिम्मत असणं गरजेचं आहे, जी त्यांच्याकडे किती आहे आम्ही बघितलं। म्हणूनच ज्यांनी आमदारांच्या जीवावर निवडून आलेत त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये। आता ही सन्मान योजना तुमची काय असणार, नेमकी कशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रात? ही सन्मान यात्रा जी आमची आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण, ही शेवटच्या गावापर्यंत त्या बहिणीपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। तसं बघायला गेलं तर मुंबई शहर आणि जिल्ह्यांमध्ये आमची कामं सुरू आहेत, परंतु गावाच्या शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या गावापर्यंत जी महिला राहत असेल ना, तिच्यापर्यंत ही योजना पोहोचवणं फार गरजेचं आहे। वाटतं की या योजनेच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढाल, परंतु विरोधक देखील तुम्हाला तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर? आम्ही ही योजना प्रत्येक गावातल्या शेवटच्या बहिणीपर्यंत पोहोचवणार आहोत आणि ही योजना नक्कीच आम्ही सक्सेसफुल करून दाखवणार आहोत। असे किती विरोधक आले आणि गेले, आम्ही त्यांना कधीही भीक घातली नाही आणि यापुढेही घालणार नाही। कारण आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी आहोत। आम्ही बाहेरून आलेल्या रणरागिणी आहेत, बाळासाहेबांच्या रणरागिणी। याच्या पूर्वीच्या इतके झाले, नायशातला भाग नाही मुख्यमंत्री, पण त्यांना कधी देण्याची दानत नव्हती। आमचे हे मुख्यमंत्री देत आहेत बहिणीला, आणि ते पण रक्षाबंधनच्या मुहूर्तावर। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अनिल पवार सह वैभव परब, ABP माझा, मुंबई।